आपल्याला ना कारल्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी आपण कारल्या ना असं मध्ये चिरणार आहे. पूर्ण भरून कारलं बनवायचं आहे आपल्याला. जे न खाणार आहे ते पण खातील आवडीने, अशी आपण कारल्याची भाजी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता डायरेक्ट मी कारलं मला असं मध्ये कापलं आहे. आपण पूर्ण कारले कापून तयार केले आहेत. आता त्याच्यामध्ये मीठ टाकू आपण. पण कारल्यामध्ये मीठ टाकून कारले आपण शिजवून घेऊ, कारण त्याचा थोडाफार कडूपणा असतो ना, तो निघून जाईल. कडूपणा जाईल त्याचा. त्याच्यामध्ये आता आपण कारले आहेत ना उकळून घेणार आहेत. 1 ग्लास पाणी घेऊ आणि त्याच्यामध्ये हे कारले आपण शिजवून घेऊ. पाणी सोडतो. आता तोपर्यंत आपण कारले उकडतील तोपर्यंत आपण दुसरा साहित्य बघू काय काय लागतं भाजीला. आपण आहे ना खोबरं भाजून घेऊ. तुम्ही बघू शकता खोबरं भाजलं आहे. आता मी त्याला काढते. शेंगदाणे भाजणार आहोत आपण. शेंगदाणे पण भाजून तयार आहेत. तर आपण यांना साहित्य बघू शकतो. झटपटीत कारलं बनवण्यासाठी साहित्य बघू शकतो. हळद, गरम मसाला, लसूण, जिरे, तिखट, खोबरं भाजलेलं, मीठ, त्याच्यानंतर शेंगदाणे. आता शेंगदाणे आणि खोबरं आपण आहे ना मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊ. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा प्लीज. थोडं पाणी घालू वाटणामध्ये आपण, कारण ते कोरडं आहे ना जळून जातं. नमक, पण हे सगळं मिश्रण एकत्र करू असं. त्याच्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर ओलं वाटण तयार केलं आहे आपण. आता त्याला एक मिश्रण करू त्याचं एकत्र. खोबरं आणि याचं ओलं वाटण केलेलं आहे आपण. शेंगदाणे आणि खोबरं लसूण एकत्र वाटलेलं आहे. आणि आपण त्याचं आता तिखट वगैरे, गरम मसाला, जिरं, कोथिंबीर सगळ्याचं असं एकत्र मिश्रण करू. आणि मिश्रण केल्यानंतर आपण प्रत्येक कारल्यामध्ये भरू. आणि मग हे ओलं वाटण अशा प्रकारे आपण मिक्स केलं आहे सर्व. त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं मिक्स केलं आहे. आता आपण आहे ना ते कारल्यांमध्ये भरणार आहे. तुम्ही बघू शकता. तर मी कारल्यामध्ये ते भरणार आहे. पूर्ण व्यवस्थित भरा त्या कारल्यामध्ये. सगळ्यांमध्ये आपण असं छान भरून घेणार आहे कारलं. कारल्यामध्ये वाटण पूर्णपणे व्यवस्थित. बघू शकता किती छान कारल्यामध्ये वाटण भरते. पूर्ण कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला तेल कढई तापायला ठेवायची. आणि तेल सोडून
एकदम मस्त होते आणि न खाणारे बी खातील, कारण त्याच्यामध्ये नुसतं ओलं वाटण घातलं आहे. त्याची लसूण आणि शेंगदाण्याची चव एक वेगळीच असते. आणि आपण शिजवून घेतलं आहे, त्याच्यात थोडाफार कडूपणा थोडाफार प्रमाणात आपण निघून गेला असेल. पोळ भरून कारले म्हणतात त्याला. काही ड्रेस वेगळं. आता तेल पण तापलेलं आहे. आता आपण एक एक कारलं त्याच्यामध्ये सोडणार आहे. तुम्ही बघू शकता कारले किती छान तळत आहे. आणि आता मसाला आहे ना, जर कोरडा राहिला असता ना तर जळून गेला असता. ओला मसाला आहे ना, खूप छान असं त्याच्यामधून पण तेल निघेल. आणि कारलं खूप, हे बघा किती छान तळलं आहे कारलं, बघू शकता. आणि चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. वाच आहे ना, आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवून टाकू शकतो आणि ते तुम्हाला दिसतील पण. दररोजचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला पण दिसतील. बघू शकता किती छान झालं आहे. हे जर कोरडा राहिला असता ना आत्तापर्यंत पूर्ण लागून गेले, पूर्ण जळून गेला असता खाली. आपण गॅस आहे ना कमी करू, थोडा जळतच आहे आणि खूप असं छान परतवत राहू. छान परतला आहे, एकदम भारी दिसत आहे कारले. आता आपण आहे ना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकू. तुम्ही बघू शकता आत्ताच आपण पाणी सोडले, अजून ती शिजणार आहे तरी किती छान दिसते. तर शिजल्यानंतर आपण बघू. भाजी शिजून तयार झालेली आहे आणि किती छान आहे, किती भारी झाली बघू शकता. आणि कारलं हे खूप अत्यंत गुणकारी औषधी वस्तू म्हणायला हरकत नाही. ते खाल्लं पाहिजे. आणि ज्यांना आवडत नसेल ना त्यांना अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची कारल्याची भाजी बनवून खाऊ घाला. त्याच्याने शुगर कंट्रोलमध्ये राहते. आणि बनवत जा कारल्याची भाजी. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण आणखीन वेगवेगळी कारल्याची भाजी आणू. उद्या आपण लहानला गिलक्याचं भरीत बनवायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे. बघू शकता किती छान दिसते कारल्याची भाजी. आणि तुम्ही पण बनवा आणि मला सांगा कमेंटमध्ये.